राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील असं जय पवार म्हणतायत। बारामतीकरांना दादांना मुख्यमंत्री पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा पवारही उत्तम काम करतायत, त्यामुळे 2029 मध्ये सुनेत्रा पवारच बारामतीतून निवडणूक लढवतील असं जय पवार यांनी म्हटलेलं आहे। काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळेच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29 ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं राज्यसभेच्या जागेवर कोण जाणार याची चर्चा सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या 4 माजी खासदार असेत जे आपल्याला राज्यसभेवर जाता येऊ शकेल यासाठी प्रयत्नशील आहेत। यामध्ये आनंद परांजपे, सुबोध मोहिते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले संजय काका पाटील यांच्या नावाची जोरदारपणे चर्चा आहे। तर यांच्यासोबतच राष्ट्रवादीसोबत सुरुवातीपासून जोडले गेलेल्या भुजबळ कुटुंबीय आणि मलिक कुटुंबीय यांच्या घरातून सुद्धा दावेदारी केली गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। तर राज्यसभेवर मला पाठवावं असा माझा आग्रह नाही, पक्ष जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय। तर जय पवारांनी राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेबाबत बोलणं टाळलंय। मुंबईतल्या घडामोडींबाबत मला काही माहिती नाही असं जय पवारांनी म्हटलंय। तसंच माझ्या नावाची चर्चा सुरू असली तरी माझी राज्यसभेवर जाण्याची इच्छा नाही, पण मी सर्वांच्याच कामांसाठी उपलब्ध असेन असंही जय पवारांनी स्पष्ट केलं। सुनेत्राताई पवार आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम हातात घेतल्यामुळं आणि विधानसभेतसुद्धा त्या निवडून आल्यामुळे स्वाभाविकच आहे की विधानसभा सदस्य म्हणून त्यांना यापुढे राहावं लागणार आणि मग नियमाप्रमाणे त्यांना राज्यसभेचं सभासदत्व सोडावं लागतं। तर त्याप्रमाणे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे, हे बरोबर आहे। पण मग आता त्यांच्या ठिकाणी कोण जाणार हे सगळं आम्ही मीडियातून वर्तमानपत्रातून वाचत असतो। काय अजून त्याच्यावर काय चर्चा वगैरे काही झालेली नाही, मला तरी तशी काही माहिती नाही। मुंबईत काय घडामोडी चालू आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती नाही। तुम्हाला माहिती वहिनी आणि पार्थदादा पण दिल्लीत आहेत, आज ते मुंबईला येतील। परवा मी मुंबईला जाणार आहे, तेव्हा मला काय जास्ती माहिती मिळाल्यावरती मी तुम्हाला तसं सांगतो। आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही। मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी इथं कामासाठी असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।